अन ती मग लहान पोरगी, लहान पोरीच्या घरी काही चांगलं नाही आहे काय मग? हा, तिच्या इथं काय म्हणते तर तिथं उठली पडली इथंच राहते. तिला केलता काय फोन मग त्या बंधूले? हो, आता इले केला तर तिले तर करावंच लागला. काय म्हणून ते तिले केला म्हणून बैले फोन मला नाही केला म्हणून. आता काय, आता दोन पोरी आहे ना त्याच्यासाठी काय आता कंजूशी करू म्हटलं. जाऊ दे म्हटलं, आता करून घेईन. आता तिचाही काय म्हणते आपलं वैशालीचा पहिलाच अधिक महिना आहे आणि हिचा बंधूचा पहिलाच अधिक महिना आहे. म्हटलं आता करून घ्या. जाय तिकडे, आता मागच्याच वर्षी झालं का नाही हिचं बंधूचं लग्न. तिले आता 1 वर्ष व्हायचंच आहे तर अधिक महिना येऊन गेला. तिले काही ना काही करावंच लागन. मग काय म्हणे ते बंधू येतो म्हणे? दोघंही येतो म्हणे का एकटीच येतो म्हणे मग? काय माहित बा, आता येतो म्हणे ते दोघं येतो म्हणे आम्ही. पण आता दोघं येते का एकटी येते? आता नवीन नवीन लग्न झालं, 4 महिने लग्नाले झाले. किती जवळ 2-3 वेळा तर येऊनच गेले, राहून गेले 4-4 8-8 दिवस. आणि आता काही जवळ तिला एकटीला सोडून राहते काय ते? हो माय बिन, एक जवळ आहे का 8-8 दिवस राहते, एक जवळ आहे का सप्पा येतच नाही. काय माहित बा, ते वाटत असन का आपले सासू सासरे तर गरीबच आहे, आपल्या घरी सारं बरोबर आहे, पैसा इले कमावते ते जवळ, तर आपल्या घरी नसून चांगलं वाटत. नाही नाही, घमंड नाही आहे त्या माणसाले तसं. वैशालीच्या इच्छा पाहुण्याले घमंड गिमंड नाही आहे. ते कसं राहते, एखाद्या माणसाचा स्वभाव असते तसा. काय करता बा तिथं राहून? हा, काय त्या माणसाला तरात द्याव फालतू, त्याच्यापेक्षा आपल्याच घरी राहा असा काही उद्देश राहते तो. ते जर घमंडी असते तर ते आतापर्यंत पोरीला किती डाव म्हटलं असतं, जाणं त्या मायच्या घरी, जाणं अन्न हे मागणं ते, असं म्हटलं नसतं काय? मग तिनं फोन केला काय मग? आता नाही कर ना, ते संध्याकाळच्या पायरी गिरी. आता जवळ येते म्हणते लय उशिरा, मग आता आल्यावर बोलन चालन, मग सकाळच्या पायरी करन ते फोन. आता संध्याकाळचं कायचं कायले करते ते? रात्री बोलणं होईन त्याचं, मग सकाळी फोन करन ते मला. सकाळी करते का आता संध्याकाळी करते का दुपारी करते, कोणाले माहित? तिला सांगायला पाहिजे होतं समजून का बाई कामं कमी करत जाय आता. हा, तुमचं काही काम नाही आहे का सांगणं असं पोरीले? आराम करायला घेऊन यायला लागत होतं 1-2 महिन्यासाठी. नाही म्हटलं नसन काय, मला काय मन दुखून नसून राहिलं तिच्यासाठी. हा, तिचे जाऊ मस्त आराम करते म्हटलं, आणि हे बाई कामं करते. हिचा जीव थकतच नाही जरासही. काय म्हणावं आता तिला आपण? हे पहिल्याचीच अशी आहे, कोणाच्या घरी गेली तरी तशीच, आणि आपल्या घरी होती तरी तशीच. तिला पाहिजे नुसतं कामात मन लावले, फालतू गोष्टीत ते कधीच मन लावत नाही. बाया आहे का ना त्याच्या घरी कामं करायला? मग सगळे कामं तरी येलेच करावं लागते काय? कुठं व बायानं घ्या, आता लावल्या म्हणते, 8-15 दिवस झाले म्हणते, आता लावली म्हणते बापा बाई साऱ्या कामाईले. त्याच्यात ती बाया चाटा मारते, कामवाल्या काही बाया काय रोज येते काय रेग्युलर? त्या नाही येत, त्याही चाटा मारतात आपल्या. नाही पण काही ना काही आधार तर झाला असं, आता आराम तर करायला भेटत असन तिले. हो, आराम तर करायला भेटतच असून तिला. आता ते लाईनीची तिची जाऊ नाही काय मंडोट, तर तिची माय होती म्हणते, आता 15 दिवस राहिली म्हणते तिची माय तिथं. केलं म्हणते तिनं पोरीचं. आता ते किती दिवस येईन माय तिथं, चालली गेली असं आता गावाले. हो, तर इलेही वाटत असन ना मग का तिची माय आली. आता ते बोलून दाखवत नाही वैशाली, आपली माहिती आहे कशी आहे तर, पण तिला वाटत असन का पाय तिची माय आली, आपली माय तर जराशी आली नाही आपल्याला पाहाले. वाटत असं आता काय करू मी माझ्या घरचं पाहू का तिच्या घरी जाऊ? तिथं तिच्या घरी किती लोक काय करणारे, आपल्या घरी कोण आहे? मी एकटी तुमचं करू का माया करू? मनामध्ये ती पोरगी येऊन जाते लहान. आता ते आहे तिची मंडोट जाऊ आहे ती मोहिनी, तर तिची काय, तिच्या ते दोघं मायबाप राहते. तिचा भाऊ तर तिकडेच आहे म्हणते, इंजिनियर बनून राहिला का काय, कधी बनते ना काय बनते तर बनलाच नाही काय तर. अन राहिली ही तर ह्या दोघी बहिणी आहे, तर ह्या दोघी बहिणी साजऱ्या घरी आहे. तिच्याही घरी काय म्हणते कामं ते बहीण करून घेते, तिची बहीण करते, सासू करते, आणि हिच्याही घरी एवढे जण आहे. मग तिच्या माईला कोणतं टेन्शन आहे? तिची माय काय आहे, बापाला दिलं असं कोणाच्या इकडे ढकलून करत बस खात बस, आणि हे राहिली तिथं मयनी ना तसं. आता तुम्हाला तुमच्या दाताईनं चावत नाही, एकटं कडक कुडक काही खाता येत नाही, आणि मग कशी तुम्हाला सोडून चालली जाऊ मी तिकडे? टीना, काय करून आली हो तू? टीना, काय बाई पोरगी एवढी मोठी वाढली नुसतं ताडासारखी, पण काम तिले कवडीचं येत नाही. लग्न करायला निघालो आपण या पोरीचं. हा, एवढी मोठी पोरगी झाली 28 वर्षाची, स्वयंपाकाचा सह नाही येत तिले अजून. कमाल आहे बाबा ह्या पोरीची. लग्न केल्यावर ना हिचे सासू सासऱ्याचे बोलच ऐक नाही आपल्याला. काय म्हणता आई, का कुठे गेली होती तू? काय आई, किती वेळची मला भूक लागून गेली, थोडंसं नाश्ताही नाही बनवून राहिली. आई दे बरं काहीतरी बनवून. आई मस्त आलूचे पराठे बनव. नाही लय दिवस झाले तुझ्या हातचे पराठे नाही खाल्ले, ते नाही करून. आता तुला लाज वाटते का जराशी? मायले काम सांगून राहिली तू, स्वतः काय करून राहिली? बसली आहे तिथं फोन घेऊन, त्या फोन ना तुला फोन खाले देईन काय तू? हा, वारे बा पोरगी एवढी मोठी झाली आणि काम मायले सांगून राहिली आई पराठे करून दे. आणि तू काय करता? ते पाहुणे येईन आता पाहिले. हा, आणि लग्न कधी जुळलं, लवकर लग्न जर काढलं ते 1-2 महिन्यात, तर काय करशील मग? आई काय होईल मग तिथे? काय मी स्वयंपाक करणार आहे काय? तुला तर माहिती आहे ना मी स्वयंपाक करतच नाही म्हणून. मला करता येते काय आई? तूही काही माय मागं लागून जात नाही येत तरी पण. हो, सासू तुला पाटाचा पायना बांधून देते तिथं बसासाठी, बस तिथं जाऊन चांगली. हा, स्वयंपाक करणार आहे काय मी? साऱ्या बाईला स्वयंपाक करायला लागते का? तू एकटीच आहे का जगातली का तुला करायला लागणार म्हणून? आई मला तू स्वयंपाक करायसाठी देऊन राहिली काय तिथं? एवढं सांग मला. म्हणजे लग्न काय स्वयंपाक करायसाठी आहे काय? मग त्याच्यापेक्षा इथंच स्वयंपाक शिकतो आणि इथंच राहतो. स्वयंपाकच जर तिथं करायचा आहे तर नुसतं काय म्हणते स्वयंपाक मागं लावून देतो. घरातले कामं नको सांगत जाऊ तुम्हाला, बाहेरचं सांगत जा काय करायचं आहे तर.
बाहेरचे कोणते कामं सांगू तुला आता? माणूस आहे का तू? हा, सगळे कामं बाहेरचे सांगत जाय. अरे बैले बैचे कामं करावंच लागते, सारे लोकच करून राहिले. आई मला बिलकुल नाही आवडत काय हे असे घरातले कामं करायला. तुला मी सांगितलं 1000 वेळा, अशीच नोकरी करून राहिली काय, मी पैसे कमावून राहिली काय? आता मी रिकामी बसली आहे काय आई? तुला पैसे किती पाहिजे सांग बरं. मला तू कटकट नको लू माय मागं. लागन तर मला खाले करून दे, मला भल्ली भूक लागली आहे. किती वेळची गेली तिथं, तुला नुसतं गोष्टी सुचते त्या आजूबाजूच्या बायकाईसोबत. हा, त्या का तुला जेवायला आणून देऊन राहिला का त्या घरी? पैशाची धवस कोणाला देतो तू? किती पैसे पाहिजे तुला? लय पाहिले का त्या पैसे? हा, आम्ही का पैसेच नाही पाहिले काय बापजन्मी कधी? ओ माझ्या बापाच्या इथे पैसाच पैसा होता, नवऱ्याजवळ पैसाच पैसा आहे म्हटलं. हा, पैशाची मला लालूच नाही आहे गोष्टीची. तर नाही तर पैसा पैसा तुला असेल ना, तूच ठेव तुझा पैसा सांभाळून. आई तू जर मला एवढं भलं सोचून राहिली तर काऊन मला त्या अशा धंदेवाल्या पोराला देऊन राहिली, नोकरीवाला नाही पाहून राहिली माझ्यासाठी? अहो तू फक्त धंदेवाला म्हणालेच आहे, पण पैसा म्हटलं नोकरीवाल्यापेक्षा ताण कमावते म्हटलं. मग माझ्या बापाचा धंदा होता तर किती पैसे कमावे माहिती आहे तुला? नोकरीवाल्याचं काय हो, एवढे पैसे कमावते काय त्याचे एवढा? हा, पण मला नाही आवडत धंदे पाणीवाले. काही माझ्या मागसाठी काही घेऊन येतं, भेटतच नाही काय ते. मावशीले कोणते कामं नाही आहे, उठली सुटली कोणतेही घेऊन येते माझ्यासाठी. तिची पोरगी देऊन दे ना म्हणा तिथं. तर ते मावशीची पोरगी तुझ्यासारखी नाही आहे ना. हा, अशी नाही आहे की ते झगडेल भांडणेल लपडेल तुझ्यासारखी आहे काय ती? हा, मी तर बदमाशच आहे. मला तर काय म्हणते, तू माय असून मी बदनामी करतो. लोक काही नाही करणार आहे. तू कधी सुदर्शन नाही का बेटी ना? सुधरून जा ना माय आता. हा, लय बेकार होते बरं. जो माणूस सुधरत नाही ना त्याची जिंदगी लय बेकार होऊन जाते. खरंच, माणूस चांगला भेटला तर बरं, नाही भेटला ना तर आयुष्यभर लाता खात राहा लागते. आई, मी नाही खातला तर लाता खाणारी पोरगी नाही म्हटलं मी. असं नको समजू तू का मी टीना लाता करीन म्हणून. मी स्वतःच्या भरोशावर पैसा कमावू शकतो, राहू शकतो म्हटलं. हा, म्हणजे नवऱ्याच्या लाता काही तरी राहीन काय मी त्याच्या घरी? मी नाही राहत. तुझं जर चुकलं आणि तू काही इथं आली तर आम्ही तुला ठेवणार नाही रे बा, आम्ही सांगून देतो. हा, कारण का तुला आम्ही लग्न करून देऊन राहिलो ना, तरी जर तू इथे येऊन बसली तर मग नाही तू ऐकणार आम्ही. जाय, इथं गोष्टी नको करू जास्तीच्या. 2-4 पोळ्या कर आणि भाजी कर जराशी भेंडीची. भेंड्या ठेवल्या आहे तिथं, त्या कापून घे आणि त्याची भाजी कर. मी आज स्वयंपाक करत नाही, ते बाबा येईपर्यंत तुला स्वयंपाक करायला लागते, हे तू लक्षात ठेव. जो हे गोष्ट त्या बाबांनी सांगितली मला आज. आज मला टीनाच्या हातचं जेवायचं आहे म्हणे, नाही तर आज उपाशीच राहतो म्हणे. तसाच राहा म्हणा उपाशी, मी काय करू मग? राहते उपाशी तर म्हणजे का जरुरी आहे का मी स्वयंपाक केला पाहिजे म्हणून? तू स्वयंपाक कर आणि जीव घाल. पुष्पाबाई, पुष्पाबाई व जाय, तू मैत्रीण आली. तुला तर घरात आल्या का तिकून आवाज असं येते बाहेरून, आणि तर घरात मला राही म्हणतं. येतो मी सुमन काकू काय म्हणते ऐकून. पण तू तोपर्यंत लागली तर बरं स्वयंपाक आले. एक तर स्वयंपाक आले लाग, नाही तर ते बॅग भर आणि लवकर निघ इथून. आम्ही तुला ठेवत नाही घरात. आता सांगतो मी तुला शेवटचं. बापरे, आईनं तर बरीच धमकी दिली मला. आता काय करू मी? मला तर अजून कणिक भिजवता येत नाही. कसं करू गड्या मी? आई तर अजबच आहे. एकदम घरातून मी कोणीले कोणी घरातून काढते काय? एवढे मुजऱ्या केल्या काही केलं तर आजपर्यंत माझ्या आईनं मला घरातून नाही काढलं. आज तर धमकीच दिली सारखी. चलती ना लाग कामाले. हा, आपली मायला खतरनाक आहे. जर ते बिघडली ना तर खरंच घरातून काढून देईन. आणि आपली तर आता पुण्यातली रूमही गेली आहे. आता कुठं राहीन आपण? पगारही नाही येऊन राहिला तेवढा पहिल्यासारखा. एवढ्या याच्यात तर आपलं फक्त वरचाच खर्च भागून जाते. बाकीचा खर्च कायच्या भरोशावर करावा आता? मला आता ह्या कंपनीची नोकरी सोडूनच द्यावं लागन. लय कमी पगार देऊन राहिले ते. दुसरीच कंपनी पाहिजे आता एखादी. काय म्हणता सुमनबाई? आवाज दिला ना तुम्ही मला आता? अहो हो पुष्पाबाई, मी आवाज दिला तुम्हाला. मी काय म्हणत होती, तुमच्या पोरीसाठी पोरं पाहून राहिले ना तुम्ही टीनासाठी? हो, पाहून राहिली ना. आता एक पोरगा येणार आहे बाई उद्या, आपला नागपूरचा होय म्हणते. कपड्याचा बिझनेस करते म्हणते, दुकान आहे म्हणते कपड्याची त्याची. अन चिल्लर दुकानाला लावते म्हणते. माणसं आहे म्हणते त्याच्याजवळ. तर चांगला आहे म्हणते पोरग, पाहिले चांगला आहे म्हणते. उंच पुरं पाहिले देख ना. अन सगळंच व्यवस्थित आहे म्हणते. तसं घरी गेली शेतीवाडी आहे म्हणते त्याची. खेड्यावर घर आहे म्हणते, तिथं नागपुरात घर आहे म्हणते. तर तिचं पोरग येऊन राहिलं. माझ्या बहिणीनं सांगितलं बाई तू निरोप. मी काय म्हणतो, तुमच्या पोरीला जर दाखवत असाल कणी तर माझी मावस सासू आहे ना, तिचं पोरगा आहे यवतमाळले. हा, मस्त पोरगा आहे, नोकरीवाला आहे. प्रायव्हेट आहे नोकरी, पण ती कोणती कंपनी म्हणते बाबा त्याच्यात आहे. तो पगार लय कमावते म्हणते बाबा, 1-1.5 लाख रुपये महिना. शेती नाही आहे घरी, घरदार आहे मोठं जात चांगलं. तर शेती घ्यायच्या याच्यात आहे म्हणते ते आता सध्या. 2 भाऊ आहे ते, आणि 2 बहिणी आहे वाटते त्याले. असे 4 जण बहीण भाऊ आहे ते. तर शेतीवाडी नाही काही नाही, ते हिशा वाटणीचं काही टेन्शनच नाही आहे तिथं. बहिणी चांगल्या आहे, भाऊ दे चांगले आहे दोघंही. आणि आता ह्या मोठ्याचं लग्न म्हणजे झालं आहे, आणि ह्या लाईनाचं व्हायचं आहे, लाईना वैया. तर एकत्रच आहे म्हणते त्याचं कुटुंब. पोरग मस्त आहे म्हणते पाहिले. हा, पहा संत. हो, काय हरकत आहे दाखवाले. तिने तसंही नोकरीवाला पाहिजे म्हणते. कारण का हे आता शेती धंदे पाणीवाला पोराचं कसं आहे, तुम्हाला तर माहित आहे. नोकरीचं अलग ना धंदे पाणीवाल्याचं अलग. वास्तविक पाहता त्याच्यापेक्षा जास्तच कमावते. पण असते बाई कोणाला काही पसंत, कोणाला काही पसंत. तर त्याच्याच्यानं म्हणतो मी का असं तर ठीक आहे ना, काही हरकत नाही. पहिले आता येईन निरोप दिला आहे, हे दाखवून देतो. आणि हे काय म्हणते लोक, तर मग तिकडे पाहून घेऊ.
हो, मी म्हटलं बाई आता कसं आहे, निरोप देऊन द्या. आता चांगलं पोरगा आहे म्हणून. अन म्हटलं आता पोरगी आहे तुमची एकटीच, देऊन देता येते, काय हरकत आहे नाही काय. तसं तुमच्या पोरीचा सगळ्या गावभर इकडे डंकाच वाजलाय. जवळपास देता येत नाही, जरासं दूरच द्या लागून तिले. नाही तर काय सारे इकडे बदनामी करून ठेवली या पोट्टीनं. हा अन काय म्हणते, आपल्याला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली कुठं. आता काय म्हणावं हिले, अक्कल नावाची चीज नाही तिला, लहानशी आहे का थोडी ते. मला म्हणते अजून म्हणते ते पोरगं म्हटलं का नाही मी आता नागपूरचं, तर म्हणते मावशीची पोरगी कोण नाही देऊन देत म्हणते. सांग बाई, तिची पोरगी केवढी बाई, 22 वर्षाची, हे केवढी 28 वर्षाची. ते पोरगं 32 वर्षाचा, 4 वर्षाचा फरक पडते. ते 22 वर्षाची पोरगी 32 वर्षाच्या पोराला दिन काय होते. हे पोट्टी कधी माहिती, अक्कल नसल्यासारखीच बोलते. तसं पाहिला ना, त्या मोहिनीचा भाऊ आहे, इंजिनियर होऊन राहिला तो, म्हणजे झाला म्हणते आता. आता त्या दिवशी गेलती कधी मी तिच्या घरी, तर झाला म्हणे माझा भाऊ इंजिनियर म्हणे, त्याच्यासाठी पोरगी पहा म्हणे काकू. पण ह्या पोट्टीचं त्याचं जमतच नाही बिलकुल, आणि ते मोहिनीचं बिलकुलच नाही. तर त्याच्यानं मग ते काही हाव म्हणणार आहे तिथं, म्हणून ते काही गोष्ट मी काढली नाही बी तुमच्या जवळ आता. नाही, ही गोष्ट त्याच्या जवळ नका काढता माझ्या पुरीसाठी. त्याच्या नजरेतून उतरलीच आहे ही पोट्टी पुरी. हिनं कधी केलंच नव्हतं तसं. आता कोणी यानं म्हणून मी का खराब केलं म्हणून तेच लोक खराब आहे म्हणून काय द्यायले. हिनं तर केलं ना असं. काय करत होती त्या पोराला किडनॅप करायची, वज्जरच काय म्हणते तर तोच आवडला होता हिले. हा बचपनचे पायनीचे देखणीचे बहीण भावासारखे राहते, शेजार पाजारचे. तिनं तर सगळं खराब करून ठेवलं नाटक. निघतेच आता एखादं, एवढ्या याच्यात एखादं खराब राहतच असते. आता काय करता, नशिबी आलं न वाजवणं घडलं, असं झालं ते. आता मैचं पोट्ट नाही पाहत काय, एकुलते एक पोरगं माय, हा, आणि दारूनं सारं बेजार करून टाकलं. दारूच मोठी खराब आहे बाबा, पुष्पाबाई, मोठी दारू खराब आहे. दारू खराब नाही आहे सुमनबाई. हा, दारू म्हणत नाही त्याले, ये म्हणून मला पे म्हणून. स्वतः जाते तिथे प्याले. याच्या अंगातले किडे त्याला म्हणते ना पे म्हणून. मी ना पेल्याचा याच्या अंगात राक्षस कसा येईल, पेल्यावरच तर नवई पिळून घेते तो तुम्हाला बोलायची. तसा चांगल्यापणे बोल बरं म्हणा त्याने. अरे तो तर होऊ नाही करत. इथून जाते ना असा मस्त जाते म्हटलं टकाटक होऊन, आणि तिकून येते ना बाई, त्याचा ताल पाहा लागते. त्याचा शर्ट कुकडे, त्याचा पॅन्ट कुकडे, हा, केस कशी होऊन जाते. त्याला मला ते काय वेळ गणे, काही नाही काकू, काही नाही काकू असा करते. लाज वाटत असेल ना. लाज वाटली असती त्याले, त्यानं सोडली नसती काय. लाज नाही आहे त्याच्या जीवाले काहीच. तुम्ही सांगा मले, लोकायले म्हटलं चांगल्या चांगल्या पोरायले पोरीने भेटून राहिल्या, आणि ह्या पोट्ट्याले ते पोरगी भेटली काजल. बरं जराशी होती ती आता हे, पण आता सुधरून गेली होती. हा, तरी म्हटलं याले अक्कल नाही. मी दिलं बाई तिला तिच्या मायच्या इथं पाठवून जाय म्हटलं बाई, याच्या मागं काही राहू नको, याच्या मागं काही फिरू नको म्हटलं. आणि ह्या का आलं म्हटलं तुला तिथं बोलवायला, तुला काही म्हणाले तर चांगले झोडपून टाक म्हटलं याला एखाद्या डाव. काय करून तव किती बर्दाश्त करून ते पोरगी. ती कुणाला का मारते तिले, ती कुणाला का मारते तिले. म्हणजे तिने लग्न करूनच गुन्हा केला याच्यासोबत. तिचे मायबाप नाही म्हणून काय काय म्हणून लग्न केलं, त्या तुझ्या मनानं केलं ना. एवढ्या चांगल्या घरची पोरगी राहून राहिली बिचारी तुमच्या घरी, कशी चटणी भाकर तुमच्यासोबत खाऊन राहिली. किती साजरी पोरगी असेल ते. मग नाही तर काय तर मी शब्दानं बोलत नाही बाई तिले. पहिले तरी बोलो, पण आता तर तिला काही बोलो नाही. शेवटी मला कधी एवढी कदर आली हो तिची. हा, दड ह्या कैस नाही आणत तिच्यासाठी. ज्या अंगावर कपडेवर आली तेच कपडेवर राहून राहिली. इनमिन 2 ड्रेस. तुम्ही सांगा, काही ना काही पाहिजे नाही बहिणी. आता ती नवीन पोरगी आहे, तिला काहीच नाही लागत काय. आपल्याहून समजते ना आपल्याला काय लागते काय नाही म्हणून. बाप तर बापही पेला ना, आता पोट्टही पिऊन राहिलं, पण बापानं बरबादी नाही केली बाई. ह्या तर वावराचे कागदच मागते. म्या म्हटलं तुला वावराचे कागदच नाही देत म्हटलं मी, तुला अजून उलटा लटकून काढतोच म्हटलं बाबू मी म्हटलं. हा, तुला वाटत असेल म्हटलं, तुला तर म्हटलं मी पोलिसाच्या ताब्यात देतो म्हटलं. त्याला सांगतो म्हटलं का चांगलं झोडपा यायला आता. कसं हे ऐकत नाही तर. हो ना, सुधरून झाले पाहिजे बाई आता. आता मीच कोणा नाकानं म्हणून सुधरून झाले पाहिजे बाई आता. हा, माझ्याच घरचे पाहिजे ना. पोट्ट पाहिलं ते तिकडे बायकोच्या मागं पळायला उठून, पोट्टी पाहिली तर अशी लोकांचे पोरं घेऊन पळते. मलाच बोलत नाही काय लोक. काय करता आता, आपल्या दोघीचे नशीब अशीच निघाले पुष्पाबाई. खराब निघाले, खराब कामं केले असं आपण. मी तर म्हणतो नशीब तर पाहिजे बापा त्या सरलाबाई सारखं. पाय ना, तिन्ही पोरं कशी निघाले बापा त्याचे. हा, निर्व्यसनी. शौक नाही त्या पोरायले म्हटलं जरासाही. तीड भऱ्याचा शौक नाही ना, कोणा बायकोचा ना कोणा दारूचा, कोण्या गोष्टीचा शौक नाही म्हटलं ना. बापाला शौक आहे, कमवून राहिले, वाढवून राहिले इष्टे, पण कमी नाही करून राहिले. तिघही पोरं म्हटलं रात दिवस कष्टाला करतच राहते म्हटलं. हा ना बिचारे, त्याच्यात सुनाई चांगल्या भेटून गेल्या तिले. हो, सुना तर भेटल्याच तिला चांगल्या 2. आता ते लाईनी तर बापाच्या शीत आहे म्हणते बापा. हो ना, पहा बरं, बाप तर बापही श्रीमंत भेटला बापा तिले. इवही श्रीमंत भेटला सरला बैले लहानवाला. हे 2 तर गरीबच आहे म्हणा, पण तो भेटला चांगला. जाऊ द्या बाबा, त्या त्याच्या नशिबानं खाते ना, आपण आपल्या नशिबानं खा. काकू मी काय म्हणतो, माझ्या घरी पाहुणे येऊन राहिले आज, तर मला कप दे जा म्हटलं. तुम्ही किती दिवस झाले आता, 10-12 दिवस झाले ना कप आणले, अजून आणून नाही दिले. आताच पाहिजे होते काय, कप नाही का तुझ्या घरी आता काहीच. अहो माझ्या घरी पाहुणे येऊन राहिले ना उद्या नागपूरचे. तुम्ही तर तेव्हाच म्हणे काकू पाहुणे येऊन राहिले म्हणे नागपूरचे म्हणे, तर अजून आलेच नाही का म्हणते पाहुणे. अहो त्याचं कॅन्सल झालं, कोणतरी वारलं म्हणे त्याच्या परिवारात. तर मग ते म्हणे 13वी होईपर्यंत काही दाखवत नाही म्हणे, म्हणून मग ते राहिले, आलेच नाही. म्हणून मी कप ठेवले. मी म्हटलं आता जाईन म्हणा, मग म्हटलं मार्केटात तर आणून म्हटलं कप.
तर आज पाहतो मी जमलं तर आज जातो, पण आजच्या दिवस राहू दे. जर समजून घे आणले माहिती कोण तर मग तुला संध्याकाळी आणून देतो वापस. हाव काय, बरं ठीक आहे. राहू द्या मग अजून 8 दिवस म्हणाल तर. नाही 8 दिवस कोण ठेवते हो माय. आज जर जाणं झालं माहिती आजच आणतो मी, नाही जाणं झालं तर उद्या पाहुणे गेले पाहून का मग संध्याकाळी आणून देतो उद्याच्या. बरं ठीक आहे काकू, आठवण ना आमचा काय. माझ्या घरी पाहुणे येत राहते ना, मग आम्हाला कधी कप नाही सापडत. मग 2-3 रंगाचे कप द्यायला लागते 2-3 जणांना. चांगलं वाटते काय ते, म्हणजे आपल्या घरी असून आपण काही देऊन द्या कोणाले. नाही हो, चांगलं नाही वाटत ना. बरं आणून देतो ना मी. आज जर गेली ना संध्याकाळी तर आणून देतो, आणि नाही गेली तर मग राहू देतो उद्याच्या दिवस. तर मग उद्या संध्याकाळी नाही तर परवाच्या दिवशी सकाळी आणून देतो मग उद्या करून चांगले. बरं ठीक आहे. मी आता तुला ओळखलंच नाही हो, तू आता साडी घालतो नेहमी आणि तू केस आहे तिथे एवढे तर ओळखलंच नाही तुले. मी म्हटलं हे कोण पोरगी आली म्हटलं बाबा, ही कोण. हा, हे काय गाऊन घातली वाटते का नाही. कधी घालत नाही ना, आणि केसही लावले लंबे नाही. हा काकू, मी लावत असतो ना हे केस. मॅम आणले विकत, कधी कधी लावून घेत असतो, आणि गरमी झाली जास्त तर मग हे काढून ठेवून देतो आणि मग ते केस लावून घेतो. हो चांगलं आहे काय तर गरमीचं. बरे आहे बाबा हे कपडे. गरमीच्या साडीनं किती गरमी होते, पण आता आमच्यासारख्या बाईनं घातलं तर चांगलं दिसत नाही, म्हणून आता आम्ही काही घालत नाही बाबा. चांगले दिसते काकू, तुमच्यासारख्या काय म्हाताऱ्या बाया घालून राहिल्या म्हटलं आता. पण आता काय करण, गरमीच होते, गरमी होते, कामं सुचत नाही त्या साडीनं. आणि साडीने किती कपडे लागते, पेटीकोट ब्लाऊज साडी एवढे मोठे. हे काय एक कपडा लागला झालं आपलं काम. आमच्यासारखे ना घातले आता साजरे दिसते काय होते. साजरे दिसते काकू, साजरे कोण नाही दिसत. हे काय आली इथं आता आपल्या घरी, ते गरज होती काही याची इथं. हा, इथे तर चालत नाही तिकडे आलं तर, आणि स्वतःच्या नवऱ्याला इथून जाऊ देत नाही, रस्ता परतून टाकला त्याचा. हे काय आली आता इथं. बरं काकू येतो मी काय, पहा तुम्ही जमलं तर आज नाही तर उद्या आणून द्या मग. हो आणतो मी. राजीची मी काय म्हणतो, मी गावात जातो म्हटलं आता याच्या बाहेर. बापा एकदम अंगावरच येतं तू तर. गावाला चालली म्हणजे मला सांगून राहिली का विचारून राहिली का काय करून राहिली. सांगून राहिली तुम्हाला, मी काय तुम्हाला विचारू, सांगून राहिली. हा, गावाला चालली म्हणून मी. आता अधिक महिना नाही आहे काय, तर अधिक महिन्याला चालली मी. माझी बहीण येते ना, मी चालली, आणि तो येते मोहित. हाव काय, कधी चालली. आता तर तू याही गेली, आणि आता काय नाही चालली तू गावाले. पाहतो 1-2 दिवसानं जातो. आई इथून गेली तेव्हाच मला म्हणे ये म्हणे तू म्हणे 2-3 दिवसानं म्हणे. कसं आहे मग काय ना दोघीचं होऊन जाते. अलग करण काय म्हणजे एवढी काही श्रीमंत नाही आहे ते घरचे का दोघी बहिणीला अलग करण म्हणून सगळं. तर करताच काही नाही म्हणा, कोण म्हणून राहिलं त्याला करा म्हणून. हा, काही गरज आहे काय. इथं एवढं मोठं खातं तरी तिथं अपेक्षा ठेवतोच काय अजून. मायबापाच्या घरी पाहिजेच म्हणून काही निरा लोक सोड ना आता तो. मला कायचा लोभ आहे व, मायबापालाच वाटत असते पोरगी आली म्हणजे काही ना काही करावं म्हणून पोरीसाठी. पोरगी किती काही खाईन गणी आणि किती काही राहीन तिच्या घरी, तरी मायबापाला वाटते लेकरासाठी काही करावं म्हणून. हा, तूच म्हणत असून तिथं जाऊन आई हे कर बाबा ते आणा, असं करा तसं करा. तुला तसं नाहीच आहे. मी नाही म्हणत म्हटलं, आम्हाला नका म्हणत जाऊ निरे, मला बोलत नका राहत जाऊ तुम्ही. मी कायले तुला बोलून राहिलो, कायसाठी बोलून मी तुले. काही बी बोलता येतं तुम्ही. अरे मी म्हणतो ठीक आहे, जाताना तू जाय. एकटीच जातं काय. पाहतो ना, बाबाला टाइम राहील तर बाबाला बोलवून घेईन, नाही तर मग एकटंच जा लागेल मला. एकटी नको जाऊ, मी नेऊन देईन. पण मी 2 व्हीलरनं नेऊन देईन तुले. काय आता किती नाही म्हटलं तर दूर आहे ना गाव. एवढ्या जवळ आहे का, 50 किलोमीटर गाव आहे ना. आणि एवढ्या दूर तू एकटी जातं काय. एकटी नको जाऊ बाबा, अजून कमी जास्त झालं तर माझ्यावर सांगशील. तुमच्यावर काय आनंद, तुम्ही म्हणून राहिले काय मला गावाला जाय म्हणून. आता जे होईल ते माझ्या नशिबानं होईल. होतच असते, चालूच राहते. जे काही वाचा आहे ते चांगलं वाचरेन तर चांगलं होईल, वाईट वाचरेन तर वाईट होईल. मग देव बरोबर करत असते, काही नाही होत. म्हणजे चांगलं तर चांगलं होते. काय बोलतो, एवढी चांगली आहे तू. तुमच्यासाठी नाही आहे, तुम्हाला नाही दिसत मी चांगली, पण मला स्वतःला तर मी चांगली वाटतो ना. कोणाला कोणी दुसरा व्यक्ती चांगला नाही वाटत असते, स्वतःला स्वतःच चांगला दिसत असते. तुम्हाला मला नाही दिसत तुम्ही चांगले, मग मी राहत नाही का मग तुमच्यासोबत. नाही दिसत तर नाही दिसत चांगले, पाहतच कायले. आणि एकटीलाच बोलावलं काय तुला, म्हणजे पोरीला देते वाटे सगळं. काय दिन राजेची मग आई बाबा, तुम्हाला तर माहिती आहे त्याच्या हातावर अन्न आहे पानावर खाणं आहे, ते काय देतील तुम्हाला सांगा बरं. आम्हीच तर काहीच नाही मागत. आता मग तुम्ही सांगा, माझ्या पहिलाच आहे हा अधिक महिना, आता तर मी काय मागू त्याला आता. मी काय म्हणतो मोहिनी, एक काम कर, आपले जवळचे पैसे घेऊन जाजो. अन कोणी म्हणजे काही होत असं एखादं चांदी किंतीचं भांड तर करजो, अन त्याच्यावर नाव टाकजो तुझ्या बाबाचं. अन ते भांड घरी येशील ना तर दाखवजो. कहून म्हणजे आई मग बोलणार नाही, म्हणून दिलं मुलीच्या मायबापानं असं होईल. मग ते काय त्याचं बिचारीचं नाव खाली करतं. काय बोलता राजेशजी, तुमचं मन एवढं मोठं आहे का व? मला अजूनही नाही समजलं तुमचं मन. तर तुला समजतेस काय, तुला फक्त बोलणं समजते टच. हा, नवऱ्याला बोला कोणाला बोला. मी काय म्हणतो, तुला तर माहिती आईचा स्वभाव कसा आहे, तर मग आई बोलून बसते ना. त्याच्यापेक्षा विचारूनच तुला काय आणलं काय नाही आणलं काय दिलं, तर तू पैसे घेऊन जाय घरून, करून घेजो काही भांड एखादं. अन आईच्या हाती देऊन देजो, कमले देऊन दे बाई म्हणून. आणि बस इथं आल्यावर दाखवून देजो हे घेतलं म्हणून. बरं ठीक आहे ना, करून ना तसं मग. कारण का हा बोलणार आहेच मला आता बाई. आताच तर म्हणे बाबा काय देते म्हणे तुम्ही माय म्हणे, कपडे गिफ्ट घेईन ना म्हणे तुम्हाला म्हणे. आता मला तर असं वाटते
त्या पोरीचं लग्न झाल्यावर सारे सण मायबापासाठीच येते काय काय माहित. म्हणजे मायबापानच द्या पोरीले, पोरगी द्या आणि पोरीले जवायले दानही द्या आणि हे करा आणि ते करा, सारं कराच करा. म्हणजे आयुष्य सरते तरी. मग का हो राजेशजी, पोरगी काय म्हणते जन्माला येते तेव्हा मायबापाची शिस्त राहते, पोरगी मरते तेव्हाही म्हटलं मायबापाची शिष्टची साडी राहते तिले, माहेरची साडी. हा मग सासरचं काय राहते तिच्याजवळ? काहीच नाही. फक्त सासरी काय ते कामच करायला येते काय? भांडे घासाले, धुणं धुवाले, हेच काम करायला येते का पोरगी? काय माहित बा आता कोण्या जगानं रीत लावून ठेवली येतं. नवऱ्याच्या घरी बायको गेल्यावर त्याचा अधिकार असते तिच्यावर प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे मायबापाची इथं झाले आले सगळ्या गोष्टीले तो परमिशन देईन तेव्हाच ते बाई जाईन. हा नाही म्हटलं तर नाही जाणार. आणि मग शेवटच्या क्षणाले कायले तिले भावाच्याच घरचं पाहिजे, कोण मायबापाच्याच घरचं द्यावं तिले? नवऱ्या कोणी होत त्याची तेवढी अवकात नाही राहत काय? नाही नाही, हे रीत बदला लागते. हे जगाची रीत पागलसारखी रीत बनवून ठेवली आहे लोकांना. काय करता आता, काही काही गोष्टी आपल्याला पटत नाही ना, तरी मानून घ्या लागते. लोकांसाठी, जगासाठी, नाही का, घरातल्या लोकांसाठी. मग आता सासूबाई ना एखाद्या सुनीले ओटी नाही भरली सुनीची, आणि ते कसं विचारणं झालं, काय देते तुझी माय, मग काय आणलं तुझ्या मायनं? मग म्हणजे फक्त खालीपणा दाखवाले. जाऊ दे, आईच्या आईच्या सोबत आपलं आपल्यासोबत काही नाही करायला लागत. तुला मी जेवढं सांगलं तेवढं करजो. आणि बाबाला बोलावून घेजो. नाही आले बाबा तर मी स्वतः तुला नेऊन देईन. तुला काय काय लागते घेऊन जाय. 8-15 दिवस राह, महिनाभर राह, तुला वाटते तोपर्यंत राह. मी बरोबर पाहतो इकडे. हो, आता स्वयंपाकाचं तर टेन्शनच नाही आहे. बाई आहे आणि वैशाली ताई बी आहे. असं काही नाही, बाई जर नाही आली तर वैशाली ताई बी करून घेते. हा ठीक आहे ना, बाकीचं पाहतो मी. तू जाय मग. हा खरंच राजेशजी, तुम्ही पण लय चांगले आहे मनानं. हा राहू दे आता, हरभऱ्याच्या झाडावरती चढू नको मला. पडून जाईन मी तर लागन मला अजून. नाही नाही, हरभऱ्याच्या झाडावर नाही चढवतो मी, मनापासून म्हणून राहिली. तुम्हाला माहित आहे ना, मी खराबही बोलन तर मनापासून बोलतो, काही बोलून देतो, आणि चांगले बोलन तर मनापासून बोलतो. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. आज पाहिलं का तुम्ही राजेशजी किती चांगले आहेत? मलाही माहित नव्हतं एवढे चांगले आहे म्हणून. हे खरंच पण काही काही माणसाचा स्वभाव पण माहीतच पडून जाते. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की मी बरोबर बोलली की चुकीचं बोलली. नाही तुम्हाला पटलं की नाही पटलं. काही चूक भूल झाली असेल तर माफ करत जा बा. मोहिनी आपली लहान बहीण समजून.